दरम्यान सैफ अली खान वरच्या हल्ल्यामुळे सगळं बॉलिवूड हादरून गेलंय। हिंदी सिनेमातील थरारक दृश्याप्रमाणे तो सगळा प्रकार होता। सैफच्या घरात चोराला आधी कुणी पाहिलं, त्यानंतर चोरानं कुणावर हल्ला केला, सैफनं चोरट्याचा मुकाबला कसा केला, ते सगळा घटनाक्रम आता समोर आलाय। तारीख 16 जानेवारी 2025। ठिकाण सद्गुरू शरण, वांद्रे पश्चिम, मुंबई। 12वा मजला। वेळ रात्री 11 वाजता। अभिनेता सैफ अली खानची मोलकरीण लीमा फिलिप्सनं सैफचा मुलगा जेहला जेवण भरून झोपी घातलं। त्यानंतर लीमा ही झोपी गेली, पण मध्यरात्री 1:15 वाजण्याच्या सुमारास आवाजामुळे लीमाची झोप मोड झाली। घरात कुणीतरी असल्याचा आवाज तिला आला होता। त्याच वेळी रूम मधील बाथरूमचा दरवाजा उघडा असल्याचं तिला दिसलं। तसंच त्याच वेळी बाथरूमची लाईटही सुरू होती। करीना आपल्या मुलाला पाहायला आली असेल असं समजून लीमा पुन्हा झोपी गेली, पण घरात काहीतरी गडबड असल्याची जाणीव तिला झाली। त्यामुळे ती पुन्हा उठली। त्याच वेळी तिला बाथरूमच्या दरवाजात एक व्यक्ती उभा असल्याचं दिसलं। त्या व्यक्तीनं कॅप घातली होती, त्यामुळे लीमा बाथरूमकडे गेली आणि तिने बाथरूमचा दरवाजा उघडला। त्याच वेळी तो चोर बाथरूम मधून बाहेर आला आणि तो थेट जेहच्या बेडरूम जवळ गेला। चोरानं तोंडावर बोट ठेवून असं लीमाला आणि जेहच्या आया जुनूला खुणावलं। तसंच नो आवाज, कोई आवाज नहीं और कोई बाहर भी नहीं जाएगा असं त्या दोघींना धमकावलं। त्याच वेळी लीमानं जेहला बेडवरून उचलून घेण्याचा प्रयत्न केला, पण चोरानं तिच्यावर हल्ला केला। त्यामुळे लीमा आणि जुनूनं घाबरून पळण्याचा प्रयत्न केला। त्या झटापटीत चोरानं लीमाच्या हातावर सपासप वार केले। दरम्यान लीमानं त्याला विचारलं, तुला काय हवंय? त्यावर पैसे हवे असल्याचं त्यानं सांगितलं। 1 कोटीची मागणी त्यानं केली। ती संधी साधून जुनूनं तिथून पळ काढला। दरम्यान आरडाओरडा ऐकून सैफ आणि करीना मदतीला धावले। कोण आहेस? काय हवंय तुला? सैफनं चोराला विचारलं। त्याचवेळी चोरानं सैफ अली खानवर चाकूनं हल्ला केला। तो चोर सैफवर सपासप वार करत होता। त्यानं सैफच्या मानेवर आणि पाठीवर वार केले। त्याच वेळी तो गोंधळ ऐकून घरातील इतर नोकर बेडरूमकडे धावले। त्यामुळे चोरानं तिथून पळ काढला। सैफनं मोठ्या धाडसानं चोराचा सामना केला, पण या हल्ल्यात सैफ जखमी झाला। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। सैफ अली खानवर हल्ला झाला आणि त्या हल्ल्याचे पडसाद फक्त बॉलिवूड नाही, राजकारणात सुद्धा उमटले। या हल्ल्यामागचा नेमका उद्देश काय? आरोपीचं रहस्यमयरित्या गायब होणं, यावरून मुंबई आता सेफ नाही म्हणत विरोधकांनी टीकेचे बाण सोडले। महाराष्ट्रामध्ये जंगलराज निर्माण झालेला आहे। मुंबईसारख्या शहरामध्ये सेलिब्रिटी हे सुद्धा सुरक्षित नाही, गावातला सरपंच सुरक्षित नाही। जिस बांद्रा में हम पैदा हुए थे, जिस बांद्रा में हमने हमारा बचपन बिताया है, मैं ये कहूँगा कि जितना सेफ तब था अब उतना सेफ नहीं। सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर आता राजकारण पेटलंय। शनिवारच्या सामना वृत्तपत्रातून सैफवर झालेल्या हल्ल्यावरून अनेक प्रश्न उपस्थित केले गेलेत। इतकंच नाही तर मुंबई पोलिसांच्या नेमणुकीत असलेल्या राजकीय हस्तक्षेपावर बोट ठेवण्यात आलंय। मुंबई आता सुरक्षित नाही अशी थेट टीका अग्रलेखातून करण्यात आली आहे। सैफवर हल्ला करणारा त्याच्या घरात आला कसा आणि हल्ल्यानंतर कुठे गायब झाला, या रहस्याचा उलगडा पोलिसांनी करण्याचं आवाहन सामनातून केलं गेलंय। कुछ तो करो दया म्हणत या घटनेवर सामनातून खोचक टीका करण्यात आली आहे। आजच्या सामनात नेमकं काय म्हटलंय एक नजर टाकूया। सैफ एक कलाकार आहे, त्याचे वडील भारतीय क्रिकेटची शान आहेत। स्वतः सैफला भारत सरकारनं पद्म पुरस्कारानं गौरवलंय। खुद्द पंतप्रधान मोदी त्याच्या प्रेमात आहेत। अशा सैफवर चाकू हल्ला करणं तितकंच रहस्यमय आणि धक्कादायक आहे। मुंबईच नाही तर संपूर्ण राज्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले। सैफवर हल्ला झाल्यानं मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं। पोलिसांच्या कार्यक्षमतेपेक्षा भाजपच्या जवळचा आहे का हे हेरून पोलीस दलात नेमणुका दिल्या जातात, त्यामुळे मुंबईचे साफ 12 वाजले। राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार जिशान सिद्दीकी
यांनीही सैफवर झालेल्या हल्ल्याबद्दल भाष्य करत वांद्रे आता सेफ नसल्याचं म्हटलंय. या झिशान सिद्दीकींचे वडील बाबा सिद्दीकींची हत्या वांद्र्यात भर रस्त्यात केली गेली. सिद्दीकी कुटुंबाचा जवळचा स्नेही असलेला सलमानच्या घरावर सुद्धा या परिसरात गोळीबार झाला. जिस बांद्रा में हम पैदा हुए थे, जिस बांद्रा में हमने हमारा बचपन बिताया है, उस बांद्रा और अब इस बांद्रा में बहुत फ़र्क है. और ज़रूर मैं ये कहूँगा कि जितना सेफ तब था अब उतना सेफ नहीं है. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी या घटनेवरून महाराष्ट्रात जंगलराज निर्माण झाल्याची टीका केली. तर गावातला सरपंच असो की शहरातला मोठा सेलिब्रिटी, कुणीही सुरक्षित नसेल तर हे यंत्रणांचं अपयश असल्याचं पटोलेंनी अधोरेखित केलंय. नाही, मुंबईसारख्या शहरामध्ये सेलिब्रिटी हे सुद्धा सुरक्षित नाही, गावातला सरपंच सुरक्षित नाही, तर सर्वसामान्य लोकांची काय परिस्थिती असेल हा प्रश्न आज सगळ्यांच्या समोर निर्माण झालेला आहे. मी काल दिल्लीत होतो. दिल्लीमध्येही महाराष्ट्राच्या बद्दलचं एक काळ कुठल्या तरी राज्याची चर्चा व्हायची. आज महाराष्ट्राची चर्चा जंगलराजच्या माध्यमातून पूर्ण देशामध्ये चर्चा सुरू आहे. सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी अजूनही पकडला गेलेला नाहीये. पण या घटनेवरून राजकारण मात्र जोरात रंगलंय. बीडच्या प्रकरणावरून गृह खातं आणि पोलिसांवर प्रश्न उपस्थित करण्यासाठी विरोधकांनी आता सैफच्या हल्ल्याचा विषय लावून धरलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. अभिनेता सैफ अली खान याच्या घरात घुसून त्याच्यावर झालेल्या चाकू हल्ल्याच्या मागे चोरीचं कारण असल्याचं बोललं जात होतं. पण सैफची पत्नी अभिनेत्री करीनानं मात्र हा हल्ला चोरीच्या उद्देशानं झाला नसल्याचं सांगितलं आणि पोलिसांचा जो दावा होता तो फेटाळला. त्यामुळे हल्लेखोराच्या निशाण्यावर सैफ अली खान होता की त्याची मुलं, हा सवाल उपस्थित झालाय. सैफ अली खानवरच्या हल्ल्याप्रकरणी सैफची पत्नी करीना कपूरचा जबाब पोलिसांनी नोंदवलाय. करीनाच्या या जबाबातून बुधवारी मध्यरात्री घरात नेमकं काय घडलं याचा बऱ्याच अंशी उलगडा झालाय. तसंच चोरीचा उद्देशही करीनाच्या जबाबामुळे काहीसा मागे पडल्याचं दिसतंय. मुंबई पोलिसांनी नोंदवलेल्या जबाबात करीना म्हणतेय, आरोपी घरात शिरला तेव्हा खूप आक्रमक दिसत होता. त्यानं सैफवर अनेक वेळा वार केले. आम्ही जीव वाचवण्यासाठी 12व्या मजल्यावर गेलो. मात्र आरोपीनं घरातलं काहीही चोरलं नाही असं करीनानं पोलिसांना सांगितलं. दागिने समोर असूनही त्यानं चोरी केली नाही. संपूर्ण घटनेनंतर करिश्मा सगळ्यांना तिच्या घरी घेऊन गेली असा जबाब करीनानं नोंदवला. हल्लेखोर सैफ करीनाचा लहान मुलगा जेहच्या रूमच्या मध्ये शिरला त्यावेळी त्यानं जेहच्या नाकाला हात लावल्याचं सांगण्यात येतं. तसंच घरातील आया आणि मदतनीस यांना शांत राहण्याची धमकी दिली. यावेळी जेहला उचलण्यासाठी आलेल्या लीमावर त्यानं आधी हल्ला केला. त्यानंतर सैफवरही हल्लेखोरानं चाकून वार केला. त्यामुळे या सगळ्या प्रकारानं करीना प्रचंड हादरल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. करीनाची बहीण करिश्मा कपूरनं तिला तिच्या खारच्या घरी घेऊन गेली. दरम्यान दुपारी 12 वाजेच्या सुमारास करीना कपूर लीलावती रुग्णालयात सैफच्या भेटीसाठी दाखल झाली. करीनाच्या जबाबामुळे सैफवरचा हल्ला चोरीच्या उद्देशानं झालेला नसल्याचं दिसतंय. त्यामुळे आता सैफ अली खानच्या घरात घडलेल्या या सगळ्या प्रकारामागे नेमकं काय कारण आहे, हल्लेखोराचा नेमका हेतू काय होता याचा शोध घेण्याचं आव्हान मुंबई पोलिसांच्या समोर उभं ठाकलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. अभिनेता सैफ अली खानला रिक्षातून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. सैफला वाचवणारा रिक्षावाला भजन सिंगचा पोलिसांनी जबाब नोंदवला. पोलिसांनी जुजबीत सवाल विचारले असल्याची माहिती भजन सिंगनं दिली. दरम्यान रिक्षावाल्यानं सांगितलेल्या काही माहितीनुसार सैफवर हल्ला झाला. मात्र हल्लेखोराचा डोळा फक्त सैफवरच होता की त्याचा मुलगा तैमूरवर, ही नवी चर्चा आता समोर आली आहे. कारण ज्यावेळी सैफवर हल्ला झाला त्यानंतर तात्काळ रिक्षानं सैफला रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र त्यावेळी सैफनं तैमूरला सुद्धा रिक्षात त्याच्या सोबत घेतलं अशी माहिती मिळते. ज्या रिक्षानं सैफला न्यायालयात नेण्यात आलं त्याच रिक्षा चालकाशी न्यूज 18 लोकमतनं एक्सक्लुझिव्ह संवाद साधला. दरम्यान सैफ अली खानच्या हल्ल्यावरून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काही सवाल उपस्थित केलेत. एक ट्विट केलंय आणि त्या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी हे सवाल उपस्थित केलेत. आपण जाणून घेऊया ते काय म्हणतायत.
सैफ अली खान यांच्यावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो. गेली अनेक वर्षे ज्या पद्धतीने सैफ अली खान यांना त्यांच्या मुलाचे नाव तैमूर ठेवल्यावरून टार्गेट केलं जात होतं ते पाहता धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हा हल्ला करण्यात आलेला आहे किंवा कसं या दिशेनं तपास होणं गरजेचं आहे. कारण सैफ अली खान यांच्यावर एकूण 6 वार करण्यात आल्याचं प्राथमिक माहितीतून समोर येत आहे. त्यातील 2 वार हे अतिशय गंभीर स्वरूपाचे असल्याचं कळतंय. एक वार त्यांच्या मानेवर करण्यात आलेला आहे, त्यामुळे त्यांच्या मणक्यावर गंभीर दुखापत झाली आहे. हल्लेखोराची वार करण्याची पद्धत बघता वार हा जिवे मारण्याच्या हेतूनच करण्यात आल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे. सैफ अली खान हे भारतामधील 4थ्या क्रमांकाचा सन्मान समजला जाणाऱ्या पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित आहेत. हे विशेष.